नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा। त्याच्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आधी। 2 चमचे जिरे, 2 चमचे तीळ, भाजक्या फुटाण्याची डाळ 1 चमचा घेतले मी, 2 गड्डे लसूण सोलून घेतले, कोथिंबीर घेतली आणि खडे मसाले घेतले। 1 नारळ मी बारीक चिरून घेतलाय, खोबरं आणि आलं 2-3 इंच घेतले। आणि पांढरा रस्सा करण्यासाठी मी इकडे पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो चिकन असंच टाकणार आहे, मीठ टाकून। हे चिकन आपण असंच शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी पांढऱ्या रस्स्यासाठी मी ओला नारळ 1 बारीक मिक्सरला बारीक करून त्याचं दूध काढून घेतलेलं आहे आणि हा मी तयार मसाला घेतलाय पांढऱ्या रस्स्यासाठी। त्यासाठी आपण घरच्या घरी 10-15 काजू आणि 10-15 बदाम भिजत घालून त्याची पेस्ट करून पण याच्यामध्ये आपण टाकू शकतो। आता आपण तांबडा रस्सा करण्यासाठी चिकन आपण शिजायला टाकूया। आता मी 2 मोठे चमचे तेल घेणार आहे। तेल थोडं गरम झालं तर याच्यामध्ये आपण 2 तेजपत्ता टाकायचे, 1 स्टार फूल आणि दालचिनीचा 1 तुकडा। हे जरा भाजलं एक मोठा कांदा चिरून घेतला मी बारीक, आता तो याच्यामध्ये टाकूया आपण। कांदा गुलाबी रंग होईपर्यंत भाजायचा आपण।
कांदा आता भाजला तर याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकू आणि फोडणीमध्ये जराशी कोथिंबीर टाकूया आपण बारीक. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकू. एक चमचा मीठ टाकूया आपण. गॅस आता आपण थोडा मिडियम करूया आणि याच्यामध्ये वरती आता ताट ठेवूया आपण आणि याच्यामध्ये गरम पाणी सोडूया. त्यामध्ये असं पाणी सोडूया म्हणजे खाली चिकन लागणार नाही आपलं आणि वाफेवरती चांगलं शिजेल. आणि इकडे आपण पांढऱ्या रस्स्यासाठी जे चिकन बॉईल करायला ठेवलंय त्याच्यावरती आता थोडासा फेस येतोय हे आपण असं चमच्यानं काढून टाकूया. हे आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. मी इकडे ठेवते जरा. आता आपला मसाला भाजून घेऊया आपण. ते भाजले आपलं आपण ते ताटामध्ये काढून घेऊया. आता थोडंसं जिरं भाजून घेऊया आणि फुटाण्याची डाळ. गॅस मी बारीक करते थोडा. आता
आता आपण खोबरं आणि आलं आणि लसूण पण याच्यामध्ये भाजून घेऊया. माझ्याकडे धना पावडर अवेलेबल आहे म्हणून मी त्या मसाल्यामध्येच 1 चमचा धना पावडर टाकते. तुम्ही अख्खं धने पण घेऊ शकता. खोबरं आपल्याला जास्त असं करपवायचं नाहीये. थोडंसं गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. आपलं खोबरं आता भाजले. आपण याच्यामध्ये काढून घेऊया. गॅस जरा कमी करते मी. आणि हा 1 कांदा आहे. आपण 1 कांदा आणि 1 टोमॅटो. हा 1 टोमॅटो आपण आता भाजून घेऊया. कांदा भाजताना थोडंसं मी तेल सोडते याच्यामध्ये, म्हणजे कांदा जरासा पटकन भाजेल आपला. हे सगळं भाजलेलं साहित्य थंड झालं का आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हे बघा, आपण आता चिकन शिजायला ठेवलं होतं हळद मीठ टाकून, ते आता शिजले. त्याच्यामध्ये आपण हे वरती ठेवलेले ह्याच्यामध्ये गरम पाणी झाले. हेच गरम पाणी आपण याच्यामध्ये ओतूया. पांढरा रस्सा करण्यासाठी जे आपण चिकन बॉईल करायला ठेवले ते पण आता आपलं बॉईल झाले. आपण हे गॅस बंद करूया आणि याच्यामधलं चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
हे आपण सुक्कं चिकन करताना पण वापरू शकतो चिकन. आपले सगळं काढून झाले. आता आपण पांढरा रस्सा करण्यासाठी आपण याची तयारी करूया. आणि हा जो पांढरा रस्साचा मसाला आहे हा नारळाचं दूध काढले ना ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. मी 2 पाकिट घेतले. याच्यामध्ये असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. याची गुठळी राहता कामा नये एक पण. पांढरा रस्सा करूया. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण. तेल टाकलं का आपलं याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूया. एक तेजपत्ता टाकूया आणि 2 हिरव्या मिरच्या टाकूया. हे आपलं साहित्य भाजलं तर याच्यामध्ये आपण चिकनचा स्टॉक टाकूया आधी. आणि मग त्याच्यानंतर आपण हे नारळाचं दूध केलेलं आणि यामध्ये मसाला टाकलेला हे याच्यामध्ये टाकूया आपण. आणि याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया. याच्यामध्ये जे अळणी स्टॉक होता तो मी या पातेल्यामध्ये काढून घेतलाय. आता याच पातेल्यामध्ये आपण तांबडा रस्सा करूया. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी आता. एक कांदा चिरून घेतलाय परत बारीक मी तो याच्यामध्ये टाकते. आपण आता भाजून घेऊया.
हा कांदा भाजला तर आपण मगाशी जो मसाला भाजून बारीक करून घेतला ते वाटण केलेलं तो याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे. हा मसाला आता आपण भाजून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि हाच मसाला वापरून आपण सुकं चिकन पण बनवू शकतो. आता याच्यामध्ये आपण हा 1 चमचा कोल्हापुरी चटणी टाकूया. ही आमची घरगुती चटणी आहे. हे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि नंतर याच्यामध्ये आपण केलेला स्टॉक ओतायचा. याच्यामध्ये आपण आता चिकन शिजवून घेतलेला जो स्टॉक आहे. आता आपला मसाला भाजून झालाय. हा याला तेल सुटले आणि जो आता आपण चिकनचा स्टॉक करून घेतलाय तो याच्यामध्ये आपण टाकूया. थोडंसं मी गरम पाणी टाकते अजून याच्यामध्ये. मग असे चिकन शिजताना आपण मीठ टाकलेलं त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका. मला एवढंसं पुरेसं होईल म्हणून मी नंतर टाकलेलं नाही आहे. आता हे आपण याला मोठ्या गॅसवरती एक उकळी आणूया आणि त्याच्यानंतर आपण मग गॅस बारीक करून याला थोडं वेळ शिजवून घेऊया. आता आपला हा तांबडा रस्सा तयार झालाय. याच्यावरती बघा असं कट किती व्यवस्थित आलाय. आपला तांबडा आणि पांढरा रस्सा तयार झालाय. आता हे आपण साईडला ठेवू. हा बघा पांढरा रस्सा. आता हे दोन्ही पण आपण बाजूला काढून ठेवूया आणि आपण आता कोल्हापुरी सुकं चिकन बनवायला घेऊया. चला तर मग आता आपण कोल्हापुरी सुकं चिकन बनवून घेऊया. गॅस पेटवून घेऊया. भांड थोडं गरम झालं का याच्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकते. तेल तापलं का याच्यामध्ये आपण एक तेजपत्ता, दालचिनीचा एक मोठा तुकडा, एक स्टार फूल, 2-3 मिरी आणि मोठी वेलची टाकूया.
सगळं भाजलं काय याच्यामध्ये 2 मोठे कांदे चिरून घेतात बारीकने, ते याच्यामध्ये टाकतो. आणि हे आपण आता कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. मी हे सुक्कं चिकन डायरेक्ट मी शिजायला टाकणार आहे. तुम्ही रस्सा करताना जे बॉईल करून आपण चिकन घेतो सेम पण याच्यामध्ये सुक्कं करा टाकलं तरी चालेल, पण मी हे सुक्कं चिकन आता डायरेक्टच करणार आहे. आपला आता भाजला आहे, तर याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद टाकूया. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकूया आणि मसाला भाजून घेऊया. आता मसाला पण चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये 1 चमचा मी आमची घरची चटणी टाकते. ती पण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि चिकनला मग झाकून ठेवून वाफेवर शिजू द्यायचं. थोडंसं लागलं तरच गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं, नाहीतर तसं टाकायला लागत नाही याच्यामध्ये. तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी सोडू शकता. व्यवस्थित मसाला आपला व्यवस्थित भाजलाय हा. आता याच्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकूया. सगळं मी मिक्स करून घेते आणि आता आपण मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर मैत्रिणींनो, आज होती आपली अशी कोल्हापूरची फेमस थाळी, पांढरा तांबडा रस्सा आणि सुक्कं चिकनची. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.